नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये घटसर्प या गंभीर आजारामुळे 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा हादरली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाकडून घटसर्पासारखे आजार नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असतानाच 2 बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मृत्यू झालेली दोन्ही बालके मालेगावातील राजस्थानी कुटुंबातील असल्याची माहिती समोर येते। दरम्यान आरोग्य विभागाकडून परिसरात तपासणी, लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। यापूर्वीही मालेगावमध्ये कोरोना, डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड सारख्या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता। त्यामुळे या नव्या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात रेल्वे कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने खळबळ उडाली आहे। लालजी राम सजीवन सरोज हे भारतीय रेल्वेमध्ये फिटर पदावर कार्यरत होते। त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता लालजी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत आढळले। रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। दरम्यान मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले। राकेश तिवारी आणि असलम शेख हे दोघे लालजी यांना पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत तब्बल 5 लाख रुपयांची खंडणी मागत होते, असा आरोप कुटुंबियांनी केलाय। सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून लालजी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। आज महाराष्ट्रात सर्वे झाला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंनाच सर्वाधिक पसंती मिळेल असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडूंनी नौटंकी छाप म्हणत ज्यांना स्वतःचा मतदारसंघ समजला नाही ते महाराष्ट्राबद्दल बोलत आहेत असा टोला लगावलाय। दरम्यान पंढरपूरमध्ये बोलताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेशी जोडलेले नेते असल्याने राज्यातील जनतेलाही तेच मुख्यमंत्री हवेत असं वाटत असल्याचा दावा केला होता। तसंच पुढे कोणत्याही जातीय आंदोलनात सहभागी होणार नसून शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पुण्यातील कोथरूड परिसरात बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलाच्या अंगावर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ॲसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची घटना केळेवाडी परिसरात घडली। या घटनेत तुषार श्याम कदम हे जखमी झाले असून त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 14 मे रोजी घरात झालेला वाद टोकाला गेल्यानंतर आरोपी वडिलांनी संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी तुषार आणि कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे मुलखेड रस्त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांच्यासह फॉर्च्युनरमधील 3 जण गंभीर जखमी झालेत। अपघातामध्ये प्रकाश भेगडेंच्या डोक्याला दुखापत झाली आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले। हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे। पण आता मोबाईल रिचार्ज प्लॅनही महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। मोबाईल नेटवर्क सुरळीत चालू ठेवण्यासाठी टॉवरना वीज आणि डिझेलची मोठी गरज असते। रिपोर्ट्सनुसार कोणत्याही मोबाईल टॉवरच्या फुल ऑपरेटिंग खर्चाचा जवळपास 40% भाग फक्त वीज आणि इंधनावर खर्च होतो। या अशा वेळी पेट्रोल आणि डिझेल महाग झाले तर टॉवर ऑपरेट करण्याचा खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे। तसंच 5G टॉवर्सना जुन्या टॉवरच्या तुलनेत खूप जास्त वीज लागते। हाय पॉवरमुळे ऑपरेटिंग खर्च वाढतो, त्यामुळे येत्या महिन्यांमध्ये युजर्सला कॉलिंग आणि डेटा प्लॅनसाठी जास्त पैसे खर्च करण्याची शक्यता लागू शकते। देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा पेपर फुटीच्या वादामुळे वादात सापडली। अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लुटले गेले आहे। परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्य संपवले, त्यामुळे ही आत्महत्या नाही तर या
सिस्टीमने केलेला अधिकृत खून आहे, असा गंभीर आरोप अमित ठाकरेंनी केलाय. तसंच आता केवळ परीक्षा रद्द करून किंवा नव्या तारखा जाहीर करून सरकार या गंभीर प्रकरणावरून हात झटकू शकत नाही, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलंय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.